नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेले आहेत होळी. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. होळीच्या दहनाच्या वेळेस काही उपाय जे आहेत तर ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. हे उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरात समृद्धी नांदू लागते. होळीचा सण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 24 मार्चला रविवारी या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्चला धुलीवंदन जे आहे तर ते साजरं केलं जाणार आहे. होळीच्या दहनानं अशुभावर विजय आणि असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. त्यांच्याशी राक्षस राजा हिरण्यकश्यपू व भक्त प्रल्हाद यांची ती कथा पौराणिक दाखलाही देते. जेव्हा आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता, तिला हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाच्या मांडीवर बसवून अग्नी प्रज्वलित करण्यास सांगितले आणि त्या आगीत भक्त प्रल्हाद नाहीत तर होलिका भस्म झाली. आणि तेव्हापासूनच होळीच्या दहनाच्या वेळेस अनेक व्यक्ती जे आहेत त्या काही गोष्टी होलिकेला अर्पण करतात. आपण बऱ्याच वेळा बघितलंसुद्धा असेल. याचं कारण म्हणजेच त्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेली आर्थिक नकारात्मकता काहीही आणि कितीही केलं तरी पैसा त्या व्यक्तींना कायम पाठ दाखवतो. त्या व्यक्तीकडे पैसा हा टिकत नाही किंवा आलेला पैसा हा त्या व्यक्तीकडे स्थिर राहत नसेल, सतत पैशांची चिंता त्या व्यक्तीला असेल तर तुम्ही नक्कीच या होळीच्या दहनाच्या वेळेस काही उपाय जे आहेत ते शास्त्रामध्ये सांगितले आहेत. ते उपाय जर तुम्ही केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या घरात समृद्धी नांदू लागते. तर असे कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला पहिला उपाय जो आहे तर तो यासाठी करायचा आहे. जर तुमची बिघडलेली कामे ही पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या जीवनातील कोणतंही काम यशस्वीरित्या पार पडत नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी काय करायचं आहे, सुक्कं खोबरं घ्यायचं आहे. सुक्कं खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि अळशी जी असते तर ती तुम्हाला भरायची आहे. अळशी जी असते ती बघा, आपण त्यापासून चटणीसुद्धा बनवत असतो. तर ती जी अळशी असते तर ती अळशी तुम्हाला घ्यायची आहे. थोडासा गूळ आणि थोडीशी अळशी त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायची आणि ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती दहनाच्या वेळी जेव्हा आपण होळीला दहन करतो त्यावेळी तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी जी आहे ती अग्नीला अर्पण करायची आहे. या उपायाने नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. त्याचबरोबर तुमची सर्व अडलेली कामं जी आहेत ती देखील पूर्ण होतील. यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तुम्हाला पैशांची चिंता दूर करण्यासाठी, घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे नष्ट करण्यासाठी, पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून पैसा हा येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ऊस लागणार आहे. आपण प्रत्येक वेळी बघितलं असेल होळीच्या वेळेस आपण होळीमध्ये ऊस हा टाकतो. हा ऊस टाकताना तुम्हाला ज्याला पानं असतात वरल्या साईडला त्या पानांसहित तुम्हाला ऊस घ्यायचा आहे. ऊस हा चांगला असायला हवा असा एक ऊस तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा ऊस जो आहे तो तुम्हाला होळीच्या दहनामध्ये टाकायचा आहे. टाकल्यानंतरनं तुम्हाला तो काही वेळाने लगेच काढून घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. घरामध्ये आणल्यानंतरनं आपल्या घराचा जो नैऋत्य दिशा असते त्या दिशेने तुम्हाला उभा करायचा आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होते. तुमच्या घरात पैसा टिकू लागतो. तुमच्याकडे पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. घरात अखंड लक्ष्मी आणते आणि घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होतं. त्याचबरोबर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे. जर तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल, एखादं दुकान असेल तर त्यामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, होळीच्या दिवशी गव्हाच्या 3 ओंब्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर जे जवस असतं बघा, जवसाच्या 6 ओंब्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याला लोंब्याही म्हणतात, ओंब्याही म्हणतात, तुमच्याकडे जे म्हणतात त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला या आगीमध्ये जाळायचे आहे. थोड्याशा जाळल्यानंतर तुम्हाला त्या साईडला काढून घ्यायच्या आहे आणि काढल्यानंतरनं एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळून तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवायचे आहे.
असं केल्याने पहा आपल्या जो व्यवसाय असेल प्रत्येक व्यवसायात आपल्याला प्रगती मिळते, यश मिळतं आणि बंद पडलेला व्यवसायसुद्धा या उपायाने चालू होतो. यामुळे तुमचाही एखादा छोटंसं दुकान असेल, पार्लर असेल, हॉटेल असेल, त्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो निश्चितच या दिवशी करू शकता. त्याचबरोबर जर घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, आरोग्य चांगलं राहावं असं तुम्हाला वाटत असेल, स्वतःही आजारी असेल, घरातली इतर व्यक्तीही जर तुमच्या घरात सतत आजारी राहत असेल, मुलं आजारी पडत असेल, तर तुम्हाला आरोग्य चांगलं राहावं यासाठी होळीच्या दिवशी 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत, 6 लवंग घ्यायच्या आहेत, थोडा कापूर घ्यायचा आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत, डोक्यापासून खाली पायापर्यंत, आणि त्या तुम्हाला त्या आगीमध्ये टाकून द्यायच्या आहे. असं केल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही, आपल्या कुटुंबावरची इडापिडा ही टळते, नकारात्मकता ही निघून जाते, आपल्या घराची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होत असते आणि आपलं संपूर्ण कुटुंब जे आहे तर आनंदाने आणि सुखाने राहू लागते. यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबासाठी हा एक उपाय जो आहे तर या होळीच्या दिवशी नक्कीच करू शकता. त्याचबरोबर जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद मिळवायचा असेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी जवस, जो आपण त्याला म्हणतो बघा जवस किंवा तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे. जवस किंवा तांदूळ दोन्हींपैकी एकच धान्य तुम्हाला घ्यायचं आहे. जवस असेल तर वाटीभर जवस घ्या, नसेल जवस तर वाटीभर तांदूळ घ्या आणि तुम्हाला काय करायचं, हे धान्य अग्नीमध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे. हे तांदूळ किंवा हे जवस तुम्ही अग्नीमध्ये अर्पण केलं तर साक्षात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते आणि तुमच्या जीवनात कधीही तुम्हाला पैशांची चिंताही जाणवत नाही. सोबतच घरातला दारिद्र्य आणि गरिबी ही घराबाहेर निघून जाते. तर पहा, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला होळीच्या दहनाच्या वेळेस तुम्हाला ज्या वस्तू मी सांगितल्या त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.